नमस्कार, सांगावा न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण आहोत आता भक्ती शक्ती शिल्प निगडी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं जे काय संघटन आहे, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, मोठ्या संख्येने जमलेले आहेत. घोषणाबाजी पाठीमागं चालू आहे. यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊयात आणि त्यांचं मत काय. त्यांना या ठिकाणी पक्षश्रेष्ठींनी तिकिटासाठी डावललेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि बाहेरच्या पक्षाला आयात करून तिकीट देण्याचा या प्रभाग क्रमांक 15 मध्ये प्रयत्न चालू आहे. त्याच्यामुळं त्यांनी आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पत्रकार परिषद घेऊन पुढे बंडाचा या ठिकाणी इशारा दिलेला आहे. आपण नेमकं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार. आता खरं तर सगळ्यांना माहितीच आहे की 2 उमेदवार या प्रभागातून बाहेरच्या पक्षातून आमच्यावर लादले जातात. ही जवळजवळ बातमी फिक्स झालेली आहे प्रभाग क्रमांक 15 मधून. तर आमचं म्हणणं असं आहे की हे जे आम्ही 8 इच्छुक उमेदवार आहोत, ओपनमध्ये आहोत, ओबीसीमध्ये आहोत. आमच्यापैकी कुणाला तरी एका ओपनमध्ये आणि एक ओबीसीमध्ये पक्षांनी तिकीट द्यावे. अजून आम्ही उमेद आणलेली नाही आहे. अजून पण त्यांना वाटत असेल की बाबा आयात केलेले उमेदवार इथं चालणार नाही, तर आमच्यापैकी द्यावे. जर पक्षांनी स्वतःची मनमानी केलीच आणि त्यांनी जर ऐकलं नाहीच तर आमच्या या 8 पैकी 1 जण ओपनमध्ये आणि 1 जण ओबीसीमध्ये अपक्ष किंवा कुठल्या तरी पक्षाला जोडून घेणार आहे आणि त्यावेळी ते जे अधिकृत उमेदवार आहे त्यांचा कदाचित पराभव होऊ शकतो. त्याची जबाबदारी आमच्यावर नसणार आहे, कारण आम्ही भाजपचेच आहोत. आम्ही आमचं घर सोडायला तयार नाही आहे. परंतु जर तुम्ही कल्पना दिली की आम्हाला आमच्या घरातनं बाहेरच काढायचा विडाच उचलला असेल तर आमची काही म्हणजे हरकत नसणार आहे. मग त्यावेळी आम्ही सगळे एकत्र येऊन लढणार आहोत आणि आम्ही नागरिकांपर्यंत जाणार आहे की आमचं कुठं चुकले, काय चुकले, पक्षाने याची दखल घ्यावी. अजून शेवटपर्यंत सांगतो की अजून शेवटच्या टप्प्यात जरी तुम्ही त्यांचे प्रवेश थांबवले तर 4च्या-4 इथलं पॅनेल बहुमताने निवडून येईल. कारण इथं कल्पना देतो की आमचं गणित कसे, स्टॅटिस्टिक कसे सांगतो मी तुम्हाला. हे आहेत आमच्या अरुण थोरात, हे 2012-17ला निवडणूक लढवले. हे अतुल इनामदार आहे, ब्राह्मण महासंघाचे ते पदाधिकारी आहेत. त्यांचे बाई स्वतः ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आहेत. हे माझे सहकारी समीर जाऊळकर यांनी 2012मध्ये निवडणूक लढवलेली आहे. मी स्वतः 2007 आणि 2012मध्ये निवडणूक लढवलेली आहे. विजय सिमकर यांच्या पत्नीने निवडणूक लढली आणि सर्वात मेन ॲसेट आमचं 6 वेळचे नगरसेवक माजी महापौर. आता कल्पना कर असं की एवढं तर स्टॅटिस्टिक आहे की प्रत्येकाने आप्पा बागल आमच्याबरोबर आहेत, नंतर ते रामभाऊ बरोबर आहेत, खेमराज काळे आहेत. सगळे जे उमेदवार आहेत ना, आता यांनी काय सांगितलं की आम्हाला नाही तिकीट नाही. तर मग सलीमभाई तुम्ही एक काम करा, तुम्ही एक उमेदवार ओपीएनमध्ये द्या, एक ओबीसीमध्ये द्या आणि आपण सगळ्यांची ताकद लावू. अहो साहेब, सगळ्यांनी जर 500,000ची जरी ताकद लावली तर 6,000 मतदान हा एका झटक्यात जाते. मला कल्पना करा ना की इथं किती गद्दावर नेता आला, त्यांनी सभा लावले ना तरी ते उमेदवार निवडून येणार नाही. कारण यांच्या प्रत्येकाची ताकद आहे, प्रत्येकजण दुखावला गेलेला आहे. आम्हाला पक्षाच्या विरोधात काम करायचं नाही, पण पक्षाचा निर्णय चुकीचा कसा आहे हे आम्हाला सांगायचं. आयात उमेदवारांची नावं काय आहेत? आयात उमेदवार 2 आहेत. एक राजू मिसाळ आहे, जे राष्ट्रवादीतून आले. ते इथे काचा खाली न करणं, कुठल्याच्याही संपर्कात नसलेले ते उमेदवार आहे त्यांना. आणि दुसरे आहेत अमित गावडे, ते शिवसेनेचे. मला सांगा की जर भाजपच्या तुम्हाला इकडे यायची गरजच काय? तुम्ही जर नगरसेवक आहात ना, तुमचं काम आहे, तुमचं काम बोलायला पाहिजे. तुम्ही कशाला इकडे पक्षामध्ये येतं का? त्यांना माहिती इथं भाजपचा बाले किल्ला आहे, कमळवाले. आम्ही सगळे कमळवालेच आहोत ना. आमचे मतदान हे कमळवाल्यांचंच मतदान आहे. आमचंच मतदान जर तुमच्याकडे सरकलं नाही तर तुम्ही कुणाच्या जीवावर उडवणार? तुमचं स्वतःचं जर तेवढा जर स्टॅटिस्टिक असतं, स्वतःचं गणित तुमच्याकडे असतं तर तुम्ही भाजपमध्ये यायचा प्रयत्नच केला ना. या आयारामांचा तुम्हाला तीव्र विरोध आहे, तरी पण वरिष्ठांनी जर त्यांना पक्षात घेतलं तर तुमची पुढची भूमिका काय असेल? मी आता सांगितली ना की आम्ही लढणार अपक्षमधून लढणार आहे किंवा कुठल्या तरी ज्या पक्षाची आम्हाला ऑफर येईल आम्ही सगळं विचार करू आणि एक मताने आमच्या नागरिक कार्यकर्त्यांचं समर्थन घेऊ. या पत्रकार परिषदेपूर्वी तुमच्या वरिष्ठांशी काय तुम्ही चर्चा केली का या विषयावर? झालेली. आम्ही सगळ्या आमदारांना भेटलेलो आहोत, सगळ्यांना आम्ही कळलेलो आहोत. एक आमदारांनी आम्हाला आम्ही प्रयत्न केला. त्यांच्याकडून काय बोलणं आलं, काय झालं? ते म्हणे की पक्षाचं तसं काही होणार नाही, आम्ही प्रयत्न करतोय, तसं काही होणार नाही, प्रयत्न. ओके. त्या उमेदवाराच्या येण्याने तुमच्या पक्षाला जर 2 तिकीट एक्स्ट्रा मिळत असतील वाढवून आणि वर देवेंद्र फडणवीसला 10 चालतात तर मग तुम्हाला त्यांची काय अडचण? पण बरोबर आहे ना. मग 128 मध्ये तुमचे 2 जर पडले तर काही फरक पडत नाही ना. भाजपची सत्ता येणार आहे, अबकी बार 100 की पार हे शक्यच आहे. पण 2 पडले तर काही फरक नाही पडणार ना. 122 होते. वर युती होती इथं व्हायला काय हरकत आहे? काय अडचण? कशासाठी? काय अडचण काय? असं नाही. मग बघा, आम्ही युती नाही ना. युती कुठे आहे? उपाटाबरोबर पण युती नाही आणि राष्ट्रवादी बरोबर म्हणजे ऑलरेडी सांगितलेलं आहे युती वगैरे. एक बोला. आमच्याकडे पहिली गोष्ट सक्षम उमेदवार आहेत ना इथे. सक्षम उमेदवार आहेत. आर्थिक दृष्ट्या पण सांगतो. यांना जर असेल ना की कुठे 2-2 कोटीची कॅपॅसिटी आहे आता,
2-2 कोटीचा खर्च करायची आमची कॅपॅसिटी आहे. असं काही नाही की आम्ही आर्थिकदृष्ट्या सर तुम्ही या गोष्टी थेट बोलताय 2-2 कोटीची कॅपॅसिटी आहे, पण पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते तुमच्या सगळीकडेच असे करायला लागतात. राहुल कलाटेंचा पण तिकडे पक्षप्रवेश होतोय, तिथून देखील त्यांना विरोध केला. तुमच्या इथून देखील आयारामांना तुमचा विरोध आहे, पण पक्षश्रेष्ठींनी ठरवलंय. मग विचारधारा जी आहे ते पक्ष विसरला असं तुम्हाला वाटतंय का? तसं बघायला गेलं तर आम्हाला सांगावंसं वाटतंय की जे आता आयाराम जे आहेत त्या आयारामला 5 वर्ष कामं करून द्या तुम्ही. 5 वर्षानंतर तिकीट द्या. 5 वर्षानंतर तिकीट द्या ना तुम्ही. आम्ही जवळजवळ 15 वर्ष कामं करतोय ना, आम्हाला तिकीट द्या, त्यांना 5 वर्ष कामं करून द्या. त्यांचं काम करण्याची पद्धत बघा. या पक्षामध्ये 5 वर्ष त्यांना कामं करून द्या ना. 5 वर्षानंतर तिकीट द्या. 5 वर्षानंतर त्यांनी कामं केली तर काय प्रॉब्लेम आहे? पक्षाची ध्येय धोरणं, पक्षाचे कार्यक्रम त्यांनी करून द्या, जसं आम्ही आतापर्यंत करत आलेलो आहे. त्यांनी जे आमचे जे नरेंद्र मोदींनी जे कार्यक्रम आम्हाला दिलेले आहेत त्यांना करून द्या. तळागाळामध्ये विशेष म्हणजे गाडीच्या काचामध्ये AC लावून कामं होत नाही. लोकांच्या संपर्कात राहणारा नेता पाहिजे, AC मध्ये फिरणारा नेता नाही पाहिजे किंवा उमेदवार नाही पाहिजे. आज हे 2 उमेदवार आहेत, हे 2 उमेदवार जे आहेत हे स्वतः फिरत नाही, त्यांचे असिस्टंट फिरतात. उमेदवारी तुम्ही स्वतः मागता, असिस्टंटसाठी मागत नाहीये, स्वतःसाठी उमेदवार मागतात. असिस्टंट तुमचे काम करतात. हा कुठला नाही. आम्ही स्वतः ग्राउंडवरती उतरून कामं करतोय लोकांची, आणि इथून पुढे पण स्वतःही कामं करणार. आम्ही कुठलाही एकही असिस्टंट ठेवणार नाही निवडून आल्यानंतर. हे आज तुमच्या माध्यमातून मी सांगतो. तुम्हाला एक प्रश्न आहे, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वरिष्ठापर्यंत काय तुम्ही संदेश द्याल? आमच्या 8 पैकी पुढे घे जरा, बुम पुढे घे. आमच्या 8 पैकी कुणालाही तिकीट द्या. भारतीय जनता पार्टीमधून 15 प्रभागामध्ये आम्ही 8च लोकांनी तिकीट मागितलेलं आहे. आमच्यामधून कोणालाही द्या तुम्ही. ओके, सगळे एकत्र आहेत, सगळे एकत्र आहेत. ठीक आहे. ओके. ज्या वरिष्ठांना, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना, त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्षांना आणि आमच्या 4ही आमदारांना आमची विनंती आहे, आणि शत्रुघ्न बापू काटे यांना माझी विनंती आहे की त्यांनी आमचा विचार करावा. 8 पैकी कोणालाही त्यांनी मतदान केलं तर तिकीट दिलं तर आम्ही आमच्या पद्धतीने संपूर्णपणे 4चे 4 सीट निवडून आणू, ही आम्ही त्यांना गॅरंटी देतो. जर त्यांनी आमच्यावर अन्याय केला तर आम्हाला गेले 35 वर्ष काम करत असताना संपूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 15 मध्ये जे भारतीय जनता पार्टीचे काम करतात, जे कार्यकर्ते काम करतात, ते पूर्णपणे विरोधात काम करतील, हे मी त्यांना आज आव्हानात्मक सांगतोय. जय हिंद. अजून एक सांगायचंय की आज 3-3, 4-4 टर्मला हे नगरसेवक झालेले असतील. समजा कित्येक जण असे आहेत की यांनी स्वतः मोठं व्हायचं, कार्यकर्त्यांना मोठं होऊन द्यायचं नाही. कुठल्याही कार्यकर्त्याला त्यांनी दाखवून द्या कोणी पण की कार्यकर्त्याला त्यांनी आणलंय रिंगणामध्ये आणि उभा केलाय कोणाला. हमेशा स्वतःच करायचं, स्वतःच निवडून यायचं. त्यांच्या बरोबर जो उभा आहे त्यालाही कधी निवडून आणून दिलेलं नाहीये. या गोष्टी जर असतील तर उपयोग नाही. आमच्या वरिष्ठांना तीच विनंती आहे की जे आमच्यापैकी आहेत त्यांना तुम्ही तिकीट द्या. आम्ही एक मताने सगळ्यांना निवडून आणू आणि जनता पण आमच्या बरोबर आहे. बस एवढं सांगणे हात जोडून. 2017 साली प्रभाग क्रमांक 15 हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात नव्हता. आज जर का तुम्ही बघितलं तर संपूर्ण प्रभाग हा भारतीय जनता पार्टीमय आम्ही करून टाकलेला आहे. सगळीकडे कमल फुलून ठेवलेला आहे. अशी परिस्थिती असताना आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना जर का भाजपने न्याय दिला असता, भाजपने उमेदवारी देऊन आम्हाला पाठबळ दिलं असतं तर 100% आमच्या मधलाच एक उमेदवार निवडून आला असता, OBC मधला आणि ओपन मधला. मग अशी परिस्थिती असताना का आम्हाला डावललं गेलेलं आहे याचं उत्तर आम्हाला हवं आहे. आम्ही आग्रह करतो, आम्ही विनंती करतो CM साहेबांना, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, पक्षाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना, शहराध्यक्ष माननीय शत्रुघ्न बापू काटे यांना, 4ही आमदारांना आमची विनंती आहे की आमच्यावर का हा अन्याय ह्याचं उत्तर द्यायला त्यांनी यावं, त्यांनी पुढे यावं आणि आम्हाला उत्तर द्यावं. माझी विनंती आहे की आमदार लोकांनी आणि पक्षाध्यक्षांनी आमच्या बरोबर येऊन डिस्कस करावं, म्हणजे आम्ही त्यांना एक्सप्लेन करू सांगू शकतो. कार्यकर्त्यामुळे नेता आहे, नेत्यामुळे कार्यकर्ता नाहीये. आणि जर कार्यकर्त्यांना विचारात नाही घेतलं, नेता कुठे राहणार? म्हणून आम्हाला विनंती आहे की आम्हाला तिकडे बोलवावं, कुठेही बोलवा. आम्ही 8 लोक यायला तयार आहे. आता काय सांगाल तुमच्या प्रभागातले भाजपचे जे काही इच्छुक उमेदवार आहेत, आता धरणे आंदोलन करण्याच्या पवित्र्यात नेमकं प्रकार काय? प्रकार असा आहे, जे आमचे स्थानिक आता नगरसेवक आहेत, जे 2 नगरसेवक आहेत, राजू मिसाळ आणि अमित गावडे, यांची पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांना स्वतःला विश्वास नाही की आपल्या पक्षातून आपण निवडून येऊ शकतो. या कारणास्तव त्यांनी BJPत प्रवेश केलेला आहे.
आणि हा मोठा पैशाचा लेनदेन झाला असावा असं मला वाटतं एकंदरीत. त्याशिवाय हे त्यांना तिकीट जाऊ शकत नाही, कारण आमचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी गेले 7-8 वर्ष पक्षासाठी बांधणी केली आहे, चांगला मजबूत असा हा वाढ केलेला आहे. आणि अचानक आज तुम्हाला सांगताय की तुम्ही इलेक्शन लढू नका आणि इलेक्शनचं तिकीट देतात या 2 माणसांना, त्यामागे काहीतरी काळा गोंधळ असावा असं माझं मत आहे. सर्वप्रथम इथं जो जनसमुदाय जमलेला आहे तो सर्व वयोगटातील आहे आणि हा जो मतदारसंघ आहे हा पिंपरी चिंचवडमध्ये अतिशय सुशिक्षित मतदारसंघ म्हणून बघितला जातो. तर ही जी लोकं आलेली आहेत त्याचं कारणच हे आहे की आता जे भाजपमधील नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, ते गेले 10-15 वर्ष अतिशय इमानदारीने काम करतायत. त्यामुळे ही खरंच वेळ आहे की एकदा जाऊन बघितलं पाहिजे, निर्णय घेण्याच्या आधी विचार केले पाहिजेत. एक सामान्य मतदार म्हणून मी निश्चित हे सांगेल की या ठिकाणी भाजपने ज्या प्रकारचं काम केलेलं आहे, जे जनमत इथं लाभलेलं आहे, त्याचा निश्चित श्रेष्ठींनी विचार करावा. की आता इथे जो जनसमुदाय सगळा जमला आहे त्या जनसमुदायाचं मत जाणवलं तर आपल्याला नक्कीच समजेल की भाजपमध्ये जे काय राजकारण चाललंय ते चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. जे स्टँडिंग कॉर्पोरेटर होते त्यांना पक्षात घेऊन ज्यांनी कार्य केलेलं आहे त्यांना डावलण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. त्याच्यामुळे जनसमुदायाच्या मताचा विचार करणं श्रेष्ठींनी खरंच गरजेचं आहे. आणि जर का यांनी बंडाचा विचार केला असेल तर तो इथला समुदायाच्या मताच्या नुसार आहे आणि तो त्यांनी केला पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे. कोण आहेत भारतीय जनता पार्टीतून इच्छुक जे मूळ भाजपवासी आहेत? अरुण थोरात आहेत, समीर जावळकर आहेत, अतुल इनामदार आहेत, अजून RS कुमार आहेत, सलीम शिकलकर आहेत. ते गेले 7-8 वर्षापासून त्यापेक्षाही जास्त काळापासून इथे कार्यरत आहेत, पक्षाशी एकनिष्ठ आहेत. तरी पक्षश्रेष्ठींनी त्याचा विचार केला नाही ही खरंच निंदेची गोष्ट आहे. आणि श्रेष्ठींनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की इथलं जनमत काय आहे. भारत माता की जय. जय महाराष्ट्र. माझं एवढंच म्हणणं आहे, माझं नाही पण पूर्ण वॉर्डात जेवढे पण आमचे आहे इथं आलेले आणि अजून दुसरे पण सगळे आमचं एवढंच म्हणणं आहे, हे जेवढे पण आमचे उमेदवार आहे जे आता इच्छुक आहे त्यांना सर्वांना म्हणजे कोणापैकी एकाला पण तिकीट मिळावं आणि दुसरे आहे ओपन मध्ये जे OBC मध्ये त्यांना पण तिकीट मिळावं. आणि आमची एवढीच इच्छा आहे, जे उमेदवार आहे ते इतके वर्षापासून काम करतात त्यांचं लक्ष का घेत नाहीये तुम्ही आणि बाहेरच्यांचं तुम्ही एकदमच देता ते तिकीट, आम्हाला हे पटत नाही. आणि जर हे वोटिंग मध्ये ह्यांना कोणाला तिकीट नाही मिळालं तर आमचं अप्रभाग 15 सगळे बहिष्कार करणारे, कोणालाही वोट देणार नाहीये. आमचे जेवढे उमेदवार आहे अर्ध्या रात्री म्हणलं तरी येतात, उठून येतात, आमचे सगळे प्रॉब्लेम सोडवतात. जर ह्याच्यातलं कोणी नाही आलं तर आमचा वोट कोणालाही नाही. मग आमची एवढीच इच्छा आहे, आमची एवढीच प्रार्थना आहे की ह्याच्यातले कोणालाही तिकीट मिळावं. आमची कामं हे करून देतात. जर ह्यांना तिकीट मिळालं तर आम्हाला नायक सारखा हिरो म्हणजे अनिल कपूर असा एक हिरो मिळेल, एक नेता मिळेल. आमची एवढीच इच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. परिचय द्यावा, आपलं नाव वगैरे सांगा. वीणा महेंद्र कुमार पिचाडिया, निगडीमध्ये अप्रभाग 15 मध्ये राहतीये आणि आमची खूप इच्छा आहे ह्याच्यातलंच निवडून यावं आणि ह्यांनाच तिकीट मिळावं. मी राधिका बोर्लीकर, भाजप पदाधिकारी आहे. आज जी ह्यांची अवस्था 8 जणांची आहे, हेच माझी 12ला झाली होती. आयात उमेदवार केला होता आणि त्याला भाजप देखील म्हणता येत नव्हतं, अशा उमेदवार त्यांनी. माझी वरिष्ठांना एकच विनंती आहे पदाधिकारी म्हणून की खरंच जर हे सगळे सक्षम लोक आहेत आपल्याकडे उमेदवार, तर का बरं बाहेरचे लोक हे लोक घेत आहेत. कृपया माझी ह्यांना विनंती आहे वरिष्ठांना सगळ्यांना की जर ह्यांच्यापैकी कुणालाही तिकीट द्या. आम्ही सगळे पदाधिकारी ह्यांचं काम करायला तयार आहोत आणि सगळे जे लोक आहेत ते देखील तेच म्हणतायत की आम्हाला हेच उमेदवार पाहिजेत म्हणून. तर कुणालाही द्या पण एकाला द्या, त्यांच्यातल्याच. बाहेरचे उमेदवार आयात करू नका ही आमची स्पष्ट विनंती आहे. सर्वप्रथम जय महाराष्ट्र. आता आमच्या जे प्रभागमध्ये जे उमेदवार उभे आहेत, जे सुद्धा इच्छुक उमेदवार आहेत, त्यांना तिकीट मिळालं पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे. त्याच्यापैकी कोणालाही तिकीट मिळू दे, आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे आहोत. आणि आता जे आमचे इच्छुक उमेदवार आहेत, जे आमचे जावळकर साहेब जे आहेत, त्यांना आम्ही खूप म्हणजे मनापासून आम्ही त्यांना मानतो. त्यांना कधीही कॉल करू दे, एकदम अर्ध्या रात्री जरी कॉल केले तरी त्यांनी आमच्या प्रभागातली सगळी कामं एकदम निस्वार्थीपणे पार पाडलेली आहेत आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. तर आम्हाला आज इथे सांगण्यासाठी बोलावलं गेलं आहे. मतलब आम्हाला जे बोलायचं आहे ते आमचं मनातलं एवढं आहे की त्यांना तिकीट मिळालं पाहिजे
आणि सगळ्या त्यांच्या इच्छा सुद्धा पूर्ण झाल्या पाहिजेत आणि त्यांना जर का तिकीट नाही मिळालं तर आम्ही मतदानावरती सगळेजण बहिष्कार टाकणार आहोत. मी काय म्हणतो ताई, तिकीट नाही मिळाल्यावर मतदानावर बहिष्कार टाकण्यापेक्षा सरांनी जर सांगितलं आम्ही अपक्ष उभं राहू, मग तेव्हा मदत नाही नाही करणार ना, आम्ही त्यांच्या पाठीशी कायम उभे आहोत. भारतीय जनता पार्टीचं काम नाही करणार असं थोडी आहे, पण त्यांना त्यांच्या अपेक्षा ते अपक्ष उमेदवार म्हणून जर उभे असतील तर तुम्ही काम करणार. पण भाजपच्या उमेदवार तुम्ही जर का दुसऱ्यांना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत, तुम्ही जर का बाहेरच्यांना तिकीट द्यायला तयार असताल आणि जे इच्छुक उमेदवार काम करतायत निस्वार्थीपणाने आज जे काम करतायत आणि त्यांना तुम्ही तिकीट द्यायला तयार नाही आहोत, तर त्यासाठी आम्हाला त्यांच्या पाठीशी उभी राहणं खूप गरजेचं आहे. थोडक्यात मागणी आहे तुमच्या हक्काचं उमेदवार आम्हाला पाहिजे. हो हो हो. मी रवींद्र कुंभारे. मी एक नागरिक म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठांना म्हणजे अगदी मोदींपासून तर खालच्या तळागाळातल्या नेत्यांपर्यंत एकच सांगतोय की आता जो काही हा प्रकार चाललाय हा जर नाही थांबवला त्याचे भाजपवर दूरगामी परिणाम होतील. कारण फक्त महापालिकाचं इलेक्शन नाहीये, याच्यानंतर आमदारांची आहेत, खासदारांची आहेत, अनेक इलेक्शन्स लढायची आहेत. इथे जर लोक नाराज झालेत कारण आम्ही पूर्णपणे भाजपचे आहोत म्हणजे मोदीमय आहोत थोडक्यात सांगायचं तर, पण आमच्यासारखे जर कार्यकर्ते किंवा मतदार नाराज झाले तर हे पुढे परवडणार नाही. त्यामुळे माझी अशी विनंती आहे की शक्यतो स्थानिक उमेदवारांना उमेदवारी द्यावी, आयात केलेल्या उमेदवारांना उमेदवारी देऊ नये, एवढंच माझं सांगणं आहे. मी रवींद्र कुंभारे, मी रिटायर्ड प्रोफेसर आहे. आता सध्या मी रिटायर होऊन 2016ला रिटायर झालो. आता मी ज्येष्ठ नागरिक म्हणून काम करतो. माझं नाव प्रकाश प्रभाकर अवतड आहे. मी स्वयंसेवक आहे. हे 8 जणांपैकी कुणाला तर मतदान तिकीट जर मिळालं नाही तर त्याचे दुष्परिणाम वाईट होतील. त्यामुळे हे 15 वर्ष झाले काम करतायत तर त्यांना डावलणं हे ठीक नाही. माझी अशी इच्छा आहे किंवा आमच्या सगळ्या मंडळांची की त्यांना तिकीट मिळावं, एवढंच माझं बोलणं आहे. नमस्कार. आज इथे जे काही लोक जमलेले आहेत भाजपचे तळागाळातले सभासद जमलेले आहेत. आमच्या सगळ्यांचे एकच म्हणणे की निष्ठावंतावरती अन्याय होऊ नये आणि त्यांच्यावरती कुठल्या प्रकार, कारण की जे इच्छुक आहेत ते अगदी संघापासून भाजपचे कार्यकर्ते भाजपचे प्रत्येक जे अभियान असतं ते त्यांनी राबवलेलं आहे, अगदी मनापासून राबवलेलं आहे. तर निष्ठावंतावरती अन्याय होऊ नये, त्यांना डावललं जाऊ नये हीच आमची सगळ्या इथे जमलेल्या लोकांची विनंती, बाकी काहीच नाही. नमस्कार, मेरा नाम गणेश जोशी है. पिछले 2 साल से हम लोग युवा मोर्चा का काम कर रहे हैं बीजेपी के अंडर प्रभाग क्रमांक 15 में. और हमारे प्रभाग में हमने जितना देखा है जो कोर टीम के मेंबर्स है वो लोग काम कर रहे हैं. जैसे पोर्टल्स बुझाने का काम अतुल इनामदार जी ने किया है बिना कोई पद के. तो हम तो यही चाहेंगे कि हमारे कोर टीम में से किसी को ये मिले, जिसके कारण युवा जिसके लिए ये है हमारा पूरा टीम जो है जिसको सपोर्ट करता है उन्हीं को वोट दे. थँक्यू. प्रभाग क्रमांक 15 मध्ये भारतीय जनता पार्टीचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी बंड केलेला आहे, बंडाच्या भूमिकेत आहेत. बंड करण्याचं कारण असं आहे की त्यांनी थेट पक्षश्रेष्ठींनाच इशारा दिलेला आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षातील उमेदवारांना इथं आयात करून जर का उमेदवारी दिली तर आम्ही बंडाच्या भूमिकेत आहोत आणि आमच्या विनंतीला जर का मान दिला नाही तर मग आम्ही अपक्ष देखील लढायला तयार आहोत, अशी भूमिका इथल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. यापैकी काही जण भारतीय जनता पार्टीकडून अगोदर माझ्या नगरसेवक देखील राहिलेले आहेत, महापौर राहिलेले आहेत. अशा लोकांना डावलून तुम्ही बाहेरच्या पक्षातील लोकांना, संधी साधू लोकांना त्यांनी असा शब्द वापरलेला आहे. तुम्ही इथं तिकीट देऊन जर का त्यांना आमच्या पुढं लादत असाल तर हे चालू देणार नाही, अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. त्यांचं म्हणणं आहे की गेल्या अनेक वर्षापासून कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत करण्यासाठी काम करत आहेत. अनेक वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीसाठी झटत आहेत. अशा सच्चा आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून जर का तुम्ही बाहेरच्यांना तिकीट देणार असाल तर हे खपवून घेतलं जाणार नाही. आणि जर ऐकून देखील जर का तुम्ही आमचं मान्य नाही केलं तर आम्ही अपक्ष लढून त्यांच्या विरोधात काम करून ते जे काही उमेदवार देणार आहेत त्यांना निवडून आणण्याची या ठिकाणी त्यांनी आव्हान दिलेलं आहे. सांगावा न्यूज साठी विनय सोनवणे, निगडी, पिंपरी चिंचवड.